माझे वडील लकव्यामुळे बोलू शकत नव्हते. मी दिवसभर नोकरी करत असायचो आणि जेव्हा घरी परतायचो तेव्हा अनेकदा त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे. ते हातवारे करून मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असायचे. पण माझी बायको म्हणायची की ती माझ्या वडिलांची खूप सेवा करते. पण आता मला तिच्यावर शंका येऊ लागली होती. एकदा मी लपून तिच्यावर लक्ष ठेवले आणि मी जे काही पाहिलं ते पाहून माझं काळीजच थरथरलं. मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या लग्नानंतर काही काळातच माझ्या वडिलांना लकव्याचा झटका आला होता आणि त्यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता संपली होती. माझी बायको वडिलांची सख्खी भाची होती. ती त्यांची खूप सेवा करत असायची. त्यांच्या जेवणाची, औषधाची पूर्ण जबाबदारी तिच्यावरच होती. माझा विश्वास होता की तिला तिच्या मामांवर खूप प्रेम आहे आणि ती त्यांची मनापासून काळजी घेते. त्यामुळे वडिलांकडून निर्धास्त होऊन मी माझ्या कामात, व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली, जेणेकरून तो पुढे वाढवता येईल. पण काही दिवसांनी मला जाणवू लागलं की वडिलांच्या डोळ्यात सतत पाणी असायचं. ते रडवेले असायचे. मी त्यांच्याजवळ बसलो की ते काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करायचे, पण मला ते सांगू शकत नव्हते. लकव्यामुळे त्यांना बोलायला येत नव्हतं. सुरुवातीला वाटलं ते शांत बसल्यामुळे कंटाळले असावेत, म्हणून त्यांना बोलायची इच्छा असेल. पण मग माझं लक्ष गेलं की जेव्हा ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा बायको अचानक खोलीत यायची आणि तिला पाहिलं की वडील लगेच शांत होऊन डोळे मिटून घ्यायचे. मला माझ्या बायकोवर आता शंका येऊ लागली होती. नक्कीच ती काहीतरी असं करत होती की वडील तिच्यासमोर काही बोलायला घाबरत होते. मी तिला सहज बोलण्यात गुंतवून काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांची पूर्ण सेवा करते. त्यांना कशाचीच कमतरता भासू देत नाही. मी सारा वेळ त्यांच्या सेवेत घालवते. तुम्हाला माहीत आहेच की मला त्यांची किती काळजी आहे, कारण ते माझे मामा देखील आहेत. तिचं बोलणं ऐकून मी गप्प राहिलो, पण मनातून शंका मात्र काही गेली नव्हती. एक दिवस मी एक कारण काढलं आणि तिला म्हणालो, खूप दिवस झाले तुझी आई तुझी चौकशी करत होती. आज तिला भेटून ये. मला ऑफिसमध्ये थोडं महत्त्वाचं काम आहे. मी संध्याकाळपर्यंत परत येईल. तू वडिलांची काळजी करू नकोस. माझं ऐकून ती खूप खुश झाली. म्हणून मी तिला टॅक्सी करून दिली आणि तिच्यासमोर ऑफिसला जाण्यासाठी निघून गेलो. मी खरोखरच ऑफिसला चाललोय असा तिचा पूर्ण विश्वास बसावा असं मला वाटत होतं. ती टॅक्सीत बसून आपल्या आईकडे गेल्यानंतर मी लगेचच पुन्हा घरी परत आलो. मी वडिलांना कागद आणि पेन दिला आणि म्हणालो, जे काही मला सांगायचं आहे ना, तुम्ही बोलू शकत नाहीत तर कृपया इथे लिहा. मला लिहून कळेल तुम्हाला काय म्हणायचंय. आणि वडिलांनी जी सत्यता मला सांगितली ती वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला समजायला लागल्यापासून माझ्या आईला कायम रडताना पाहिलं आणि वडिलांना तिच्यावर अत्याचार करताना आणि तिच्याशी द्वेष करताना पाहिलं. सुरुवातीला मला अजिबात कळत नव्हते की वडील आईचा एवढा द्वेष, राग का करतात. माझ्या आईमध्ये काहीच दोष नव्हता. ती अतिशय सुंदर होती. वडिलांपेक्षा वयाने खूप लहान होती आणि खूपच सुसंस्कृत आणि पवित्र आणि धार्मिक स्वभावाची होती. तरी वडिलांना राग, द्वेष असाही होता. आई दिसली की त्यांचा चेहरा चिडचिडा व्हायचा. वडिलांना माझ्या अस्तित्वाचीही पर्वा नव्हती. मी कायम वडिलांच्या अस्तित्वात असूनही एक अनाथासारखं जीवन जगलो. माझं खूप मन व्हायचं की वडिलांनी माझ्यावर प्रेम करावं, मला जीव लावावा, मला जवळ घ्यावं, माझ्या इच्छा पूर्ण कराव्यात. पण त्यांचं माझ्याशी वागणं इतकं थंड होतं की त्यांच्यासमोर बोलायचीही हिंमत होत नसायची. प्रेम तर दूरच, पण त्यांना घरात शिरताना पाहून माझे एक पाय थरथरायचे. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्याबाबत केवळ उपेक्षाच दिसायची. त्यांनी माझ्यावर एकच उपकार केले की माझ्या शिक्षणासाठी भरपूर पैसे खर्च केले. मी शहरातल्या एका उत्कृष्ट खाजगी शाळेत शिकत होतो. त्यांच्याकडे पैशांची काहीच कमतरता नव्हती. त्यांचा मोठा व्यवसाय होता, अनेक दुकानं होती. पण आईवर एक रुपया खर्च करणं त्यांना पाप वाटायचं. मी आईला हे विचारलं की वडील आपल्याशी असं का वागतात, तर ती अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हणायची, असं काही नाही रे, हा सगळा तुझा भ्रम आहे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. मी नेहमी विचार करायचो की वडील आपल्याशी एवढा द्वेष का करतात, माझ्यावर प्रेम का करत नाहीत, हसून का बोलत नाहीत, आमची काळजी का घेत नाहीत. भरपूर पैसा असून सुद्धा त्यांनी आम्हाला कधीही चांगलं जीवन दिलं नाही. माझ्या आईवडिलांना
माझी स्वतःची आई वडिलांना खूप घाबरत असायची. जेव्हा त्यांच्या घरी येण्याची वेळ व्हायची तेव्हा आईचा चेहरा फिकट पडायचा आणि ती घाबरून घरातली सगळी कामं घाईघाईत करायची, आवरून घ्यायची. तरी वडिलांना काही ना काही कारण सापडायचंच, ज्यामुळे ते आईवर हात उचलायचे किंवा तिला अपमानास्पद बोलू शकायचे. वडिलांची भाषा इतकी अशोभनीय असायची की मी ती अजिबात सहन करू शकत नव्हतो. जसजसे माझी समज वाढत गेली तसं मला वडिलांच्या द्वेषामागचं खरं कारण कळलं. माझी आत्या, त्यांनी लग्नानंतर लगेचच आपल्या भावाच्या मनात हे विष भरलं होतं की तू ना तर देखना आहेस ना तुझ्या बायकोच्या वयाच्या. अशा पुरुषांना तरुण बायका, सुंदर बायका फसवतात आणि सोडून निघून जातात, कारण त्यांना आपल्यासारखेच तरुण आणि देखणे पुरुष हवे असतात. आपल्या बायकोला वशवर ठेव, तिच्यावर आपली छाप ठेव आणि तिच्यावर जास्त काही पैसे खर्च करू नकोस. तेव्हाच ती तुझ्या अधीन राहील आणि तुला घाबरून या घरात राहील आणि तुला फसून सोडून जाण्याची हिंमत तिची होणार नाही किंवा हिंमत ती करू शकणार नाही. जर तू तिला आपल्या हृदयात जागा दिली आणि डोक्यावर बसवलं तर ती तुला क्षणात पायाखाली तोडून निघून जाईल बघ, आणि तुझा सन्मान मातीमोल करेल. वडिलांचा रंग सावळा होता, पण त्यांचे नाक डोळे सुरेख होते. ती कुरूप नव्हते, पण त्यांच्या बहिणीने त्यांच्या मनात इतकं विष भरले की त्यांनाही वाटू लागले की ते फारच कुरूप आहेत आणि त्यांच्या बायकोने केवळ पैशाच्या लालसेपोटी त्यांच्याशी लग्न केलं आहे. आणि फक्त हेच कारण होते की वडील सुरुवातीपासूनच आईवर अत्यंत द्वेष करायचे, रागराग करायचे. पण माझी आई खूपच चांगली होती. ती त्यांची प्रत्येक प्रकारे चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची, प्रेमाने वागायची, त्यांच्या प्रेमासाठी आणि जिव्हाळ्यासाठी तरफडायची. मी नेहमी आईला वडिलांकडे आशेने बघताना पाहिलं आहे, जसे की ती वाट बघत असायची की कधीतरी ते दोन प्रेमाचे शब्द बोलतील, जवळ बसून विचारपूस करतील किंवा विचारतील की तिचं आयुष्य कसं चाललंय, तुला काही त्रास तर नाही ना. ती एक स्त्री होती, तिच्या अनेक गरजा होत्या, पण वडिलांनी त्या गरजा कधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही. आई नेहमीच माझ्या आत्याने वापरलेल्या वस्त्रांचा किंवा माझ्या मामीने दिलेल्या गोष्टींचा वापर केला. मामी तिच्या काही गरजांची काळजी घेत असे. हे सगळं पाहून माझं मन खूप दुःखी व्हायचं, त्रास व्हायचा. मी माझ्या आईशी भांडायचो आणि म्हणायचो, तू अशा माणसासोबत का राहते, त्यांना सोड, आपण कुठेतरी दूर जाऊन राहू. पण आई हलकीशी हसत मला टाळायची. एक दिवस असा आला की माझा संयम संपला. मी 10वीत होतो. जेव्हा घरी आलो तेव्हा नेहमीप्रमाणे वडील आईवर ओरडतच होते, शिवीगाळ करत होते आणि तिच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप करत होते की आईचं कुठल्या परक्या पुरुषासोबत संबंध आहेत. आई शांतपणे ऐकत होती, जणू तिने हार मानली होती. हे कोण माझ्या अंगाचं रागाचं रक्त सळसळलं. मी माझं दप्तर फेकून दिलं आणि खूपच रागाच्या स्वरात वडिलांसमोर जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो, आजपासून जर तुम्ही माझ्या आईवर हात उचलला किंवा असे घाणेरडे आरोप लावले तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. मी माझ्या आईला घेऊन इथून कायमचा निघून जाईल आणि पुन्हा कधीच परत येणार नाही. मग राहा तुमच्या त्या बहिणीसोबत, जी सारखं आमचं घर तोडायला येते. आता मी माझ्या आईविरुद्ध कुठलाही अपमान किंवा तिला मारझोड सहन करणार नाही. ऐकल्यात का, ही पहिली वेळ होती की मी वडिलांसमोर अशा प्रकारे उभा राहिलो आणि त्यांना इशारा दिला. ते एकदम शांत झाले. त्यांना समजलं होतं की त्यांचा आता स्वतःचाच मुलगा खूप मोठा झाला आहे आणि ही गोष्ट मलाही जाणवली. वडील जरी आज माझ्यावर खूप रागवलेले असले तरी मी त्यांना त्याची पूर्ण जाणीव होती की मीच त्यांचा एकुलता एक वारस आहे, त्यांच्या वृद्धापकाळाचा एकमेव आधार मला गमावून ते त्यांच्या पूर्ण आयुष्याचा आधार गमावून बसतील. त्यांना कदाचित माझ्यावर प्रेम नसेल, पण मला ते आपला आधार मात्र नक्की समजत होते. हे स्पष्ट होतं की ते कधीही नको म्हणणार नाही की मी माझ्या आईला घेऊन कायमचं त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ आणि ते त्यांच्या एकुलता एक आधाराविना माझ्याशिवाय राहावेत. मी आईसोबत खोलीत बसून तिला धीर देत होतो. तेवढ्यात आत्याचा आवाज आला. आत्या घरी आली होती. बघितलं ना दादा, मी म्हणत होते ना की ही बाई खूप हुशार आहे. बघ ना कशी स्वतःला पीडित दाखवून तुमच्या मुलाला तुमच्या विरुद्ध केलं. बापासमोर उभा राहिला आहे हा, आणि तुझ्या बहिणीला देखील वाईट साईड बोलून टाकतोय बघ. मी तुला सांगते, या मुलाला वेळेवर आवर घाल, नाहीतर तो हाताबाहेर जाईल बघ.
याच दिवसासाठी का त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला होता? त्याच्या शिक्षणासाठी एवढा पैसा तू भरतोस की तो तुला डोळे दाखवेल, तुझ्याशी अशा प्रकारे बोलेल? त्याला हे समजलं पाहिजे की तुझ्या पैशांशिवाय त्याचं काही आयुष्य नाही. सोडून दे त्याला आणि त्याच्या आईला देखील. आई आणि मुलगा जेव्हा दरदरच्या ठेसांना सामोरं जावं लागेल ना त्यांना, तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल. आत्याच्या बोलण्याने माझा राग आणि तिरस्कार अगदी शिगेला पोचला होता आणि आई मात्र भीतीत होती. आईला मात्र भीती वाटत होती की बाबा त्यांच्या बहिणीच्या बोलण्यात येऊन खरंच आपल्याला घरातून हाकलून देतील. पण तसं काही झालं नाही. बाबा शांतपणे घराबाहेर निघून गेले. बाबांची शांतता पाहून आत्याही शांत झाल्या आणि त्यांनी आपली चादर उचलली आणि आपल्या घरी परत गेल्या. आत्या घरातून निघून गेल्या. त्यानंतर बाबांनी माझ्या आईवर हात उचलणं सोडलं. आता ते तिला शिव्याशाप देत नव्हते किंवा तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित करत नव्हते. जरी ते अजूनही त्यांच्या कमाईतून आईवर काही खर्च करत नव्हते, आई अजूनही तिच्या भावांकडून थोडंफार घेऊन आपलं जीवन चालवत होती. पण मी खूप आनंदी होतो. माझ्यासाठी एवढंच पुरेसं होतं की आता माझ्या आईला मार बसत नव्हता किंवा रोज रोज आईला अपमान सहन करावा लागत नव्हता. आत्याचं घरात येणं जाणं थांबलं नव्हतं. त्या आणि त्यांची मुलं अजूनही बिंदास येत असत आणि बाबांच्या कमाईवर रोज मजा मस्ती करत असायचे आणि इच्छा व्यक्त करत राहायचे. बाबा देखील आपला सगळा प्रेमभाव त्यांच्यावरच उधळत होते. हे सगळं पाहून माझं अंगातलं रक्त उसळून येत होतं. मग मी स्वतःला इतकं अभ्यासात गुंतवून टाकलं की बाकी काहीच महत्त्वाचं वाटेना असं झालं होतं. आता मला घरात फक्त आईचंच महत्त्व होतं. बाबांना काही समजावून सांगणं उपयोगाचंच नव्हतं. आई मला समजावत असत. ती म्हणत, श्रीकांत म्हणाला, त्रास करून घेण्याची गरज नाही. सगळी संपत्ती तुझीच आहे. उद्या जेव्हा तू यशस्वी होशील, खूप मोठा होशील, तेव्हा हे सगळं तुलाच मिळेल. तुझ्या वडिलांची गोष्ट आहे तर देवाला प्रार्थना कर की त्यांना सद्बुद्धी मिळो, नाहीतर ते त्यांच्या कर्माची शिक्षा पुढच्या जन्मात भोगतील. मी फक्त एवढंच इच्छिते की तू तुझ्या आईच्या संस्कारांची लाज राख आणि कोणालाही असं म्हणायची वेळ येऊ देऊ नकोस की तुझ्या आईने अशी परवरिश केली की तुझा असा सांभाळ केले की तू तुझ्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिलास. तू नेहमी मला विचारायचास ना की माझ्या नवऱ्याशी वाद का घालत नाही आणि अशाच माणसासोबत का राहते? तर त्यामागचं हेच कारण होतं. जर मी त्यांच्याशी वाद घालण्याचा किंवा माझा हक्क मागण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी नक्कीच रागाने मला या घरातून बाहेर काढून दिलं असतं, हाकलून लावलं असतं मला या घरातून. त्यांनी तुला माझ्यापासून दूर नेऊन टाकलं असतं. मी तुझ्याशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. तू माझा एकमेव मूल आहेस. फक्त मला असं वचन दे की तू कधीही तुझ्या वडिलांशी वाद घालणार नाहीस. आईच्या या शब्दाने माझ्या हृदयात हात घातला आणि मी ते मान्य केलं. मग मी पुन्हा माझ्या अभ्यासात गुंतून गेलो. काळ वेगाने पुढे गेला. मी MBBSची पदवी मिळवली. मी माझ्या यशाने माझ्या आईसोबतच वडिलांनाही खूप आनंद दिला. पहिल्यांदाच वडिलांनी उत्साहाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते मला मिठी मारू इच्छित होते, पण माझ्या थंड प्रतिक्रियेमुळे त्यांनी स्वतःला थांबवलं. त्यांना कळालं होतं की मला आता त्यांची गरज राहिलेली नाहीये. वडिलांना वाटत होते की मी त्यांचा व्यवसाय सांभाळावा, पण मी त्यांचा व्यवसाय सांभाळायला नकार दिला. सध्या मी एका खाजगी संस्थेत नोकरी करत होतो. माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिला हवं ते नको बघण्यासाठी आणि मला अनुभवही मिळवायचा होता. माझ्या या निर्णयावर वडील शांत झाले. मग म्हणाले, संपत्ती तुझीच आहे रे बाळा आणि त्यावर हक्कही तुझाच आहे. मी फक्त हेच इच्छितो की तू हे सर्व सांभाळावं, म्हणजे मी उरलेले दिवस शांततेत घालू शकेल. पण ही तुझी इच्छा आहे. तुला जे योग्य वाटेल ते कर. जसं हवं तसं तुझ्या संपत्ती आणि व्यवसायाचा उपयोग कर. कुणी तुला प्रश्न विचारणार नाही. वडिलांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलं होतं की आता मी माझ्या इच्छेनुसार काहीही करू शकतो. पण माझ्या आत्या मात्र झोप हरपून बसली होती. इतकं तरी कळालं होतं की त्यांची नजर त्यांच्या भावाच्या संपत्तीवर होती. त्यांना वाटत होते की त्यांचा भाऊ आयुष्यभर आपल्या पत्नी आणि मुलापासून दूर राहावा. त्यांना जवळ करावंच नाही आणि त्याने कमवलेल्या काहीही आपल्या कुटुंबावर खर्च करू नये. त्यांना वाटत होते की ते आपल्या उद्दिष्टात यशस्वी झाले आहेत, पण ती त्यांची चूक होती.
वडिलांनी त्यांची बहीण कितीही प्रिय असली तरी अपत्यापेक्षा कोणी जास्त जवळचं नसतं. जेव्हा पुरुष म्हातारा होतो तेव्हा त्याला सर्वात जास्त आपल्या मुलांचं प्रेम हवं असतं. त्यांना वाटतं की त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहावीत. भाऊ बहीण नव्हे. वडिलांचा ओढा माझ्याकडे वाढला होता. हे पाहून माझ्या आत्याची अवस्था बिकट झाली होती. मला चांगली नोकरी लागल्याबरोबर त्यांनी एक नवी योजना आखली जी मला अजिबात मान्य नव्हती. नोकरीबद्दल कळताच वडील म्हणाले, खूप छान, आता तू स्वतःच्या पायावर उभा राहिला आहेस. आता तुला लग्न करायला हवं. मी तुझं लग्न माझ्या भाची कांचनबरोबर ठरवलं आहे. तू तुझ्या आईशी सल्ला करून सांग. कोणत्या तारखेला लग्न करायचं आहे बाकीची सगळी तयारी मी केली आहे. वडिलांचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी विस्तारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागलो. माझ्या स्वतःच्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय त्यांनी माझ्या संमतीशिवाय घेतलाच तरी कसा? आईची ही अवस्था तशीच होती. तिलाही आपल्या भाचीला सून म्हणून आणायचं होतं. तो भाऊ ज्याने आयुष्यभर तिची काळजी घेतली होती, कधी पैशासाठी कोणावर अवलंबून राहू दिलं नाही, त्यांचीच मुलगी सून म्हणून घरात आणून निवांत आयुष्य जगायचं होतं. पण वडिलांनी ना माझी परवानगी घेतली ना आईची परवानगी घेतली आणि शांतपणे कांचनबरोबर माझं लग्न ठरवून टाकलं. आपण असं कसं करू शकतो? बाबा, मी म्हणालो, माझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय माझी परवानगी न घेता कसं काय घेऊ शकता? मला तुमच्या बहिणीच्या मुलीत अजिबात रस नाही. मी माझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे आणि तिच्याशीच मला लग्न करायचं आहे. चांगलं होईल की तुम्ही तुमच्या बहिणीला समजावून सांगा, म्हणजेच आत्याला समजावून सांगा, काहीही झालं तरी मी तुमचं हे म्हणणं कधी मान्य करणार नाही. ज्या अधिकाऱ्याने तुम्ही माझं लग्न ठरवलं, पण आयुष्यभर तुम्ही मला तुमचं मूल समजलं नाही. फक्त तुमच्या फायद्यासाठी माझ्या शिक्षणावर खर्च केले, पण कधी मला तुमचं अपत्य म्हणून काही दिलं नाही. आज मी जिथं उभा आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे उभा आहे. तुम्हाला काय वाटलं की मी तुमचं हे बोलणं ऐकून घेईल? तुला माझं बोलणं ऐकावंच लागेल, असं ते म्हणाले. मी माझ्या बहिणीला वचन दिलं आहे. कांचन तुझी पत्नी होईल. मी निर्णय घेतला आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस तर लक्षात ठेव, मी तुझ्या आईला घटस्फोट देईन. मग तुम्ही दोघं, आई मुलगा, या घरातून निघून जा. मला काहीही फरक पडणार नाही. पण विचार कर, या वयात तुझ्या आईला घटस्फोट मिळणं सोबत नाही. आता निर्णय तुझ्या हातात आहे. इतकं सांगून ते निघून गेले. मी दुःख आणि रागात बुडालो होतो. मला वडिलांना ना सांगायचं होतं की त्यांना धमकीचा मला काही परिणाम होणार नाही त्यांच्या धमकीचा. पण आईने पुन्हा एकदा माझ्यासमोर हात जोडून मला शांत केलं. आई रडत म्हणाली, सारं आयुष्य मी या निर्दयी माणसाच्या बेरुखीखाली सहन केलं. माझी चारित्र्यावर बोट ठेवलं तरी मी गप्प राहिले, कारण फक्त इतक्यासाठीच की म्हातारपणी मला घटस्फोट नको होता आणि मला दारोदारी भटकवू लागू नये. मला माहीत आहे तू माझा आज्ञाधारक मुलगा आहेस आणि तुझ्यासोबत मला काही त्रास होणार नाही. पण एका स्त्रीसाठी घटस्फोट मिळणं हे खूप मोठं दुःख असतं. या वयात माझ्या डोक्यावर कलंक नकोय. बेटा, मी तुझ्यासमोर हात जोडते. जसं चालू आहे तसंच प्लीज तू चालू दे. तू कांचनशी लग्न कर. या वयात मला हा असला अपमान सहन करायचा नाही. मी माझं सगळं प्रकरण देवाकडे सोडते. तो सर्वोत्तम न्याय करेल आणि मी हीच प्रार्थना करते की हा निर्णय तुझ्या फायद्याचाच ठरव. फक्त आपल्या वडिलांशी भांडू नकोस. माझ्यासाठी तर सगळं संपलंच होतं. मला आत्या आणि त्यांच्या मुलाचा राग यायचा. याच लोकांमुळे मी कधी खरंच सुख पाहिलं नाही आणि आता हेच लोक पुन्हा माझ्या आयुष्यात येत होते. मी काही न बोलता या नात्याला होकार दिला आणि ठरवलं की कांचनशी प्रत्येक गोष्टीचा बदला घेईल. 1 आठवड्यानंतर माझं कांचनशी लग्न झालं. पण कांचनची पाठवणी अजून बाकी होती, त्यामुळे ती आत्याच्याच घरी होती. मी आनंदी नव्हतो आणि माझ्या वडिलांशी पूर्णपणे संबंध तोडला होता. वडिलांना माझं मन जाणवत होतं. मला आनंदी करण्यासाठी त्यांनी त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर केली, पण त्यांनाही माझं मौन तुटलं नाही. मी फक्त माझ्या आईसाठी हे नातं सहन करत होतो आणि मग एक दिवस माझी आई या जगातून निघून गेली. आईचं अचानक जाणं मला पूर्णपणे तोडून गेलं. मी रात्रंदिवस रडत होतो आणि तिला आठवत होतो.
आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून निर्णय घेतला की या घराला सांभाळण्यासाठी सून येणं आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा मजबूर झालो आणि असहाय्यपणे हे कडू वास्तव्य स्वीकारलं मी. आणि कांचन वधू होऊन घरात आली. ती आपल्या वागणुकीतून मला आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण मी तिच्यापासून पूर्णपणे अंतर ठेवले. मी तिला महत्त्व देत नव्हतो आणि तिच्याशी बोलतही नव्हतो. ती काही बोलली तरी मी तिला उत्तरही देत नव्हतो. माझे वडील हे सगळं पाहत होते, पण आता ते पूर्णपणे शांत झाले होते. एक दिवस माझ्या मामाने माझं वागणं पाहिलं. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि प्रेमाने समजावलं. पाहिलेच का श्रीकांत, मी संपूर्ण आयुष्य माझ्या बहिणीला तडफडताना आणि हळूहळू मरत जगताना आणि जाताना पाहिलं आहे. तिने तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. ती रात्रंदिवस त्यांची सेवा करत होती, पण त्या निर्दयी माणसाने, तुझ्या वडिलांनी कधीच माझ्या बहिणीच्या चांगुलपणाची किंमत कधीच ओळखली नाही. त्याने तिला प्रत्येक सुख आणि हक्कांपासून वंचित ठेवलं. मी पाहिलं की तिच्या डोळ्यांची चमक कशी मंदावत गेली. ती हसणारी, हसरी आणि जिवंत मुलगी होती. पण तुझ्या वडिलांच्या बेफिकीर वागण्यामुळे, अशा तिरसटपणाच्या स्वभावामुळे ती पूर्णपणे आतून तुटून गेली. तूही तुझ्या आईला रडताना किंवा तडफडताना पाहिलं असेल, आणि आता तूच कांचनसोबत पुन्हा तसंच वागत आहेस. बाळा, मला फक्त एवढंच सांग, तुझ्यात आणि तुझ्या वडिलांत मग फरक काय उरला? जर तूही तसंच वागशील आणि कांचनचा हक्क हिरावून घेशील तर तूही अन्यायीच ठरशील ना. लग्न जरी जबरदस्तीने झालं असलं तरी आता कांचन तुझी पत्नी आहे, तुझी जबाबदारी आहे. कदाचित तुझ्यासोबतही तुमच्या वडिलांनी तसंच काही केलं असावं. स्वतः विचार कर. जर तुझा विवाह करण्यासाठी जबरदस्ती केली गेली असली तरी तुमच्या वडिलांचं तुझ्याबाबतचं सोबतचं वागणं तुम्हाला सहन करणे योग्य वाटेल का? त्याने तुझ्या आईला किती कष्ट दिले होते, तिला हळूहळू जीवनातून काढून टाकलं होतं, आणि आता तू हे सर्व कांचनसोबत करायला जाणार आहेस. मामांच्या बोलण्यात काहीतरी सत्य होतं. ते अगदी बरोबर सांगत होते. मी देखील तेच करत होतो जे माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत केलं होतं. फरक फक्त एवढाच होता की मी माझ्या वडिलांसारख्या शिव्या देत नव्हतो किंवा कांचनच्या चारित्र्यावर शंका घेत नव्हतो, पण माझं शांत वर्तन त्यांच्यासारखंच होतं. कांचन माझ्यासाठी सजत होती, ती माझी खूप काळजी घेत होती, पण मी तिच्याकडे पाहत देखील नव्हतो, तिच्याबरोबर बोलत सुद्धा नव्हतो. मला अत्यंत लज्जा वाटली आणि त्या दिवशी मी घरी कडताना माझ्या पत्नीला घरी जाताना फुलत असता आणि महागड्या भेटवस्तू घेत गेलो. ते पाहून कांचनच्या डोळ्यात चमक आली. तिला फार आनंद झाला होता. तिच्या आनंदाने वेगळी स्थिती झाली होती. ते पाहून मला देखील आनंद झाला. हृदयात गहिरा पश्चाताप होता आणि ठरवलं की मी आजपासून तिच्याशी काही अन्याय करणार नाही, तिला त्रास देणार नाही. त्यानंतर माझं वर्तन कांचनसोबत खूप चांगलं झालं. माझे वडील देखील समाधानी होते. त्यांनी देखील मला माफी मागितली माझी. मी त्यांना माफ केलं, पण हृदयाने आता त्यांच्यापासून दूर होतो. तरी मी त्यांची सेवा मनापासून करत होतो. काही काळानंतर एक घटना घडली. एका सकाळी जेव्हा मी कार्यालयासाठी तयार होत होतो, कांचन धावत माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, श्रीकांत मामांजी आपल्या बेडवरून उठत नाहीत, त्यांना काहीतरी झालंय की काय कळत नाहीये. हे ऐकून मी घाबरलो. मी माझ्या वडिलांना रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा समजलं की त्यांना पक्षघाताचा म्हणजेच पॅरालिसिसचा अटॅक आला आहे, ज्यामुळे ते कायमचे बोलू शकणार नाहीत. आणि मला असं वाटलं की माझ्या वडिलांनी आईवर जे अत्याचार केले होते त्यांचाच हिशोब घेण्याची वेळ आली होती. तरी मी माझ्या वडिलांची सेवा करणं काही थांबवलं नाही. माझी पत्नी देखील माझ्या वडिलांची काळजी घेण्यास नेहमी तत्पर होती. आणि यात काही शंका नाही, कारण कांचन माझ्या वडिलांची सख्खी भाची होती. माझ्या वडिलांनी तिला नेहमीच खूप प्रेम दिलं होतं, जीव लावला होता आणि ती त्यांचा खूप आदर करत होती. पण काही काळापासून मला असं वाटायला लागलं होतं की वडिलांच्या डोळ्यात कायमच अश्रू असायचे. जेव्हा कधी मी वडिलांकडे जात होतो तेव्हा त्या इशाऱ्याने मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचे, पण जेव्हा कांचन खोलीत यायची तेव्हा ते शांतपणे डोळे मिटून घेत होते. सुरुवातीला मला काहीच लक्षात आलं नाही, काय घडतंय हे समजतच नव्हतं. पण नंतर मला असं वाटू लागलं की माझे वडील मला काहीतरी सांगू इच्छित होते, पण माझ्या पत्नीच्या उपस्थितीत ते बोलू शकत नव्हते.
मला शंका आली. मग मी ठरवले की माझ्या पत्नीवर लक्ष ठेवायला हवं. नक्कीच ती काहीतरी चुकीचं करत असेल. 1-2 वेळा मी कारण करून तिच्याजवळ जाऊन विचारलं, तू वडिलांची नीट काळजी घेते ना? तर ती म्हणाली, तुम्ही स्वतः पहा, मी त्यांना वेळेवर औषधं देते, जेवण देखील माझ्या हाताने देते, त्यांना खात्री देते. ते माझे मामा आहेत. मला ते खूप खूप प्रिय आहेत. माझे सासरे आणि मामा देखील ते आहेत. तुम्हाला विचार करण्याची काहीच गरज नाही. सगळं तुमच्या समोर आहे. तिच्या शब्दावर मी शांत होतो. पण माझ्या शंकेला 100% दूर केलं नाही. त्यानंतर एक दिवस मी भाण्याने कांचनला तिच्या आईच्या घरी पाठवलं आणि स्वतः ऑफिसला जाण्याऐवजी वडिलांकडे गेलो आणि त्यांना कागद आणि पेन दिला, जेणेकरून ते मला लिहून सगळं सांगू शकतील. वडिलांनी लिहिलं, जेव्हा तू मला धमकावलं की जर मी तुझ्या आईवर हात उचलणं थांबवलं नाही तर तू तुझ्या आईसोबत वेगळं राहणार. पण तुझ्यासमोर मी तिला मारणं थांबवलं. जेव्हा तू घरात नसायचा तेव्हा मी त्याच प्रकारे माझ्या पत्नीवर अत्याचार करत होतो. माझ्या आणि माझ्या बहिणीने तर अत्याचाराची सर्व मर्यादा ओलांडली. फक्त तुझ्या आईवर जुलूम करत नव्हतो तर तिला धमकी देखील दिली होती की जर तिने तुला काही सांगितलं, तू नसताना आम्ही तिच्याशी वाईट वागतोय हे जर तिने तुला सांगितलं तर आमच्यापेक्षा वाईट कुणीही नाही. ती बिचारी शांतपणे सगळं काही सहन करत होती. जेव्हा मला कळलं की ती तिच्या भाचीला आपली सून म्हणून आणायचा विचार करत होती, तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने एक साजिश केली आणि माझ्या भाचीला सून म्हणून आणलं घरात. असं कसं होईल की एक चारित्र्यहीन स्त्रीची भाची मी घरात आणेन आणि जसं मी आयुष्यभर दुःखात जगलो तसंच माझा मुलगा पण त्यातच जगेल. कारण मला असं वाटत होते की माझी बायको खरंच चारित्र्यहीन आहे. ती मला सोडून जाईल. म्हणून जशी ती स्त्री होती तशी तिची भाची देखील असणार असं मला वाटत होतं. लग्न झाल्यावर देखील आमचं वागणं काही बदललं नाही. उलट कांचनने तुझ्या आईसोबत दिवस रात्र बेजबाबदारपणे वागणं सुरू केलं. जेव्हा तिच्या मनात आलं तेव्हा ती आपल्या घरात येऊन तुझ्या आईला कसलाही आदर न देता तिला असं दाखवायची की ती घरातील नोकरानी आहे. तिने तर असे देखील सांगितले की मला एकदा या घरात येऊ दे. लवकरच तुमचा मुलगा तुमच्यापासून हिरावून कशी घेते बघा आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढेल. या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या आईला धक्का बसला आणि ह्या धक्क्यामुळेच ती ह्या दुनियेतून निघून गेली. तिच्या मृत्यूने माझ्या डोळ्यावरचा पडदा हटवला. मला समजलं की ती इतकी वाईट नव्हती जितकं मला सांगितलं गेलं होतं. माझ्या बहीण मला कायमच तिच्या विरुद्ध भडकावत होती. माझ्या इतक्या अत्याचारानं तिने सहन केलं तरी तिने घर सोडलं नाही. पण आता काही होणार नव्हतं. मी माझ्या बायकोच्या दुःखात पूर्णपणे बुडालो होतो आणि त्यावेळीच माझ्या बहिणीने हुशारीने कुटुंबातील मोठ्या लोकांना मध्ये आणून कांचनशी लवकरच विवाह करून घेतला. लग्नानंतर कांचनची खरी ओळख माझ्यासमोर आली. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या बायकोला चारित्र्यहीन समजलं, पण खरे तर माझीच भाची म्हणजे तुझी बायको ही चारित्र्यहीन होती. तिचे इतर पुरुषांशी अवैध संबंध होते. मी तिला पाहिलं आणि समजावण्याचा प्रयत्न केला तर कांचनने माझ्यासोबत बदतमीजी केली. तिच्या आईसोबत मिळून तिने मला अशी औषधं दिली ज्यामुळे पक्षघात म्हणजेच मला पॅरालिसिसचा अटॅक आला. कदाचित ती मला मारू इच्छित होती, पण मी वाचलो. कदाचित मी केलेल्या पापाची शिक्षेची सुरुवात झाली. माझं बोलणं कायम सहज जात राहिलं आणि कांचनने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. जेव्हा तू ऑफिसला जातोस तेव्हा ती पाठीमागून इतर पुरुषांना घरात बोलवते आणि सारा वेळ अश्लीलतेत घालवते. ती मला मारते आणि अनेक दिवस उपाशी देखील ठेवते. जेवायलाही व्यवस्थित देत नाही. माझ्या सर्व औषधांची बदली करण्यात आली आहे आणि मला चुकीची औषधं दिली जातात. नंतर ती तुझ्यासमोर निष्पाप बनवून तुझा विश्वास जिंकते आणि चांगल्या प्रकारे तुझ्या नावावर असणारी संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्या मायलेकींचा प्लॅन सुरुवातीपासून असाच होता. संपत्तीवर कब्जा केल्यानंतर तुला मार्गातून हटवायचा. त्यांना एकही क्षण विलंब होणार नाही. आणि जेव्हापासून मला हे सगळं समजलं तेव्हापासून मी आतून जळत होतो. आता मला कळलं की माझी सख्खी बहीण माझा सर्वात मोठा शत्रू होती. तिनं मला कधीच माझ्या बायकोच्या जवळ यायला दिलं नाही आणि मी कधीच माझ्या मुलाला वडिलांचं प्रेम देऊ शकलो नाही, माझ्या बायकोला प्रेम देऊ शकलो नाही.
खरं तर ती संपत्तीच्या लोभीपणात अंध झाली होती. मला माफ कर मुला. मी तुझं आणि तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण आता तू तुझा निर्णय घेण्यासाठी मुक्त आहेस. त्या मुलीपासून सुटका कर आणि तुझं आयुष्य पुन्हा सुरू कर. आणि जर शक्य असेल तर बाळा, प्लीज मला माफ कर. हे सगळं वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी अविश्वासाने माझ्या वडिलांकडे पाहिलं. मला असं वाटत होते की माझ्या आईचं जीवन आता शांततेत जात आहे. पण माझ्या क्रूर वडिलांनी माझ्या आईचं संपूर्ण जीवन नरक केलं आणि तिला कधी शांतपणे जगू दिलं नाही. मी खूप काही बोलू शकलो नाही. नंतर रडत रडत म्हणालो, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाबा. तुम्ही माझ्या आणि माझ्या आईच्या सोबत योग्य वागले नाहीत. मग मी कांचनला घटस्फोट दिला. आत्या घरात राहत होत्या. ते घरही बाबांना दिलं होतं आणि त्या घराचे कागद बाबांकडे होते. मी ते घरही त्यांच्याकडून रिकामं करून घेतलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडीशी दया नव्हती. ती मला भटकायला हवी होती. आत्याने माझ्यासमोर स्वतःला खूप असहाय्य दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मी तिला दया केली नाही तिच्यावर. सगळ्या संपत्तीचं व्यवस्थापन केल्यानंतर मी माझ्या मामीच्या मुलीशी लग्न केलं आणि वडिलांसाठी एक मेल नर्सची व्यवस्था केली, ज्यामुळे त्यांची योग्य देखभाल होईल. आता माझ्या जीवनात शांती आली होती. पण कधीकधी माझ्या आईची अशक्ततेची आठवण येत होती तर डोळ्यात अश्रू यायचे. पण देवाचे लाख लाख आभार आहे की मरणाच्या वेळी बाबांनी मला सत्य सांगितलं, ज्यामुळे मी आणखीन लज्जित होण्यापासून वाचलो. माझ्या संयमाला उत्तम पारितोषिक मिळालं. प्रमिलासारखी सुंदर आणि सज्जन पत्नी माझ्या जीवनात आली. मित्रांनो, फक्त पैशांच्या लोभापायी बहिणीनेच भावाच्या आयुष्यात विष कालवलं होतं आणि त्याचाच पश्चाताप ते भोगत होते आणि त्यांना तिच्यामुळेच लकव्याचा आजार सहन करावा लागला. त्यांना त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.